नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। प्रियाने आता तिचा डाव साधलेला असतो। मधुभाऊंच्या रूममध्ये तिने हार लपवून ठेवलेला आहे आणि कांगावा केलेला आहे। त्यानंतर घरातील सर्वजण आता मधुभाऊंच्या रूममध्ये आलेले आहेत, पण मधुभाऊ एवढा कॉन्फिडेंटली सांगतात की शोधा, काहीच हरकत नाहीये, कारण जर हार चोरीला गेलाय तर तो शोधला पाहिजे असं मधुभाऊंचं म्हणणं आहे आणि मधुभाऊंनी अगदी बिनधास्तपणे सांगितलेलं आहे। आणि जेव्हा प्रिया मधुभाऊंच्या कपाटात हार शोधते तेव्हा मधुभाऊंच्या बॅगेमध्ये तिला तो हार दिसतो आणि तिने सर्वांना सांगू लागते की हा हार मधुभाऊंकडेच आहे। पण आता यामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, तो म्हणजे सायली आणि अर्जुनने प्रियाचा डाव कसा उधळून लावलेला आहे। प्रियाने हार तिथे कपाटात ठेवला होता, ही गोष्ट कशी समोर येणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। इकडे सायली आणि अर्जुन दोघंही मधुभाऊंकडे आलेले असतात। मधुभाऊ पुस्तक वाचत असतात तेव्हा सायली विचारते, मधुभाऊ आत येऊ का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, ये ना बाळा। मग सायली मधुभाऊंना विचारू लागते, मधुभाऊ तुम्ही गोळ्या घेतल्या का आजच्या? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की नाही ग, आत्ता घेतच होतो। तेव्हा सायली म्हणते, मला माहिती होतं तुम्ही आजच्या गोळ्या विसरला असणार आहात, म्हणून मी स्वतःहून तुमच्याकडे आलेली आहे आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी बोलायच्या होत्या असं म्हणत सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात, कारण दोघंही मधुभाऊंशी बोलायला आलेले असतात। आश्रमात जाण्याची परवानगी तर मिळालेली आहे, पण त्याचबरोबर बाकी काही गोष्टी आहेत त्याही उलगडणं गरजेचं आहे, त्यासाठी ते दोघंही बोलत आहेत। तेव्हा दोघंही इकडे मधुभाऊंना सांगत असतात की मधुभाऊ एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। तेव्हा मधुभाऊ म्हणतात बोला ना। तेव्हा त्यांच्या पाठोपाठ प्रियाही आलेली असते। सगळं बोलणं तिला लपून ऐकायचं असतं, त्यासाठी तीही तिथं पोहोचलेली असते आणि मग इकडे सायली अर्जुन बोलत असतात तेव्हा त्यांचं बोलणं ती ऐकत असते। सायली आणि अर्जुन दोघंही म्हणत असतात की मधुभाऊ आपल्याला आश्रमात जायची परवानगी मिळालेली आहे, तर उद्या आपल्याला आश्रमात जावं लागणार आहे, हे सायली आणि अर्जुनचं बोलणं असतं। आणि तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की हां, आणि ते थोडे शांत होतात, इमोशनल होतात। तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ मला माहिती आहे तुम्हाला या गोष्टींचा त्रास होतो, पण आता आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं सायलीचं म्हणणं असतं आणि मधुभाऊंना ती समजून सांगत असते। तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हो सायली बाळा, कसं आहे माहिती आहे का, मलाही एकदा ही केस संपवणं गरजेचं आहे। अर्जुन म्हणतो की तिथं गेल्यानंतर तुम्हाला ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही पुढे मांडायच्या आहेत, तिथं जे जे घडलेलं होतं ते स्पष्ट करायचं आहे। नक्कीच आपल्या हाती काहीतरी मोठा पुरावा लागणार आहे। परंतु प्रियाची तर मात्र वाट लागलेली असते। प्रिया म्हणत असते की हा म्हातारा जर आश्रमात गेला तर नक्कीच काहीतरी राडा होऊ शकतो आणि मग प्रिया मात्र इकडे घाबरलेली असते। आणि मग अर्जुन, सायली आणि मधुभाऊ यांचं सगळ्यांचं ठरलेलं असतं की उद्या आता आश्रमात जायचं आहे आणि मग सायली आणि अर्जुन ही तयारीला लागतात। मधुभाऊंनाही सांगतात, प्रिया म्हणते की आता मला काहीतरी केलं पाहिजे असं म्हणत ती रूममध्ये आलेली असते आणि ती विचार करू लागते की मला नक्की काय करता येईल, म्हणजे या सगळ्यातून मार्ग कसा काढता येईल, या गोष्टींचा ती विचार करत असते। आणि ती रूममध्ये आलेली असते, अश्विन रूममध्ये असतो। अश्विन हा प्रियाच्या जवळ येतो आणि मग मात्र प्रियाला राग येतो। अश्विन येऊन पाठीमागून प्रियाला मिठी मारतो आणि प्रियाला म्हणू लागतो की काय हे तन्वी, किती वेळ, मी कधीपासून तुझी वाट बघितलेली आहे आणि तू आत्ता आलेली आहेस, हे सगळं अश्विन बोलत असतो आणि तो प्रियाला पाठीमागून येऊन घट्ट अशी मिठी मारतो। परंतु प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो, प्रियाला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि प्रिया अश्विनला बाजूला ढकलते। अश्विनला म्हणते की काय हे? तेव्हा ती सांगत असते की अरे किचनमधली कामं होती ना, मग ती किचनमधली कामं करणं गरजेचं होतं, मग ती कामं केल्याशिवाय, किचन आवरल्याशिवाय मी कशी येणार होते? आता आपल्याला तर माहितीच आहे प्रिया किचन आवरायला गेली होती का प्रेक्षकांनो, तिचं कांड काय चाललेलं असतं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। तेव्हा अश्विन म्हणतो की बाद झाल्या तुझ्या ह्या अनरोमॅन्टिक गप्पा, मला काय म्हणायचंय माहिती आहे का, आता तू रूममध्ये आलीस ना, तुझा नवरा इथं वाट बघत होता ना, असं म्हणत अश्विन प्रियाला जवळ घेत असतो। पण प्रियाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत असतं, तिला मात्र खूप राग आलेला असतो, तिला ह्या गोष्टी पटतच नसतात, तिची चिडचिड वाढत चाललेली असते आणि ती मात्र म्हणत असते की अश्विन जरा शांत हो। अश्विन प्रियाला म्हणत असतो की प्रिया तू असं का करतेस तन्वी, असं अश्विनचं म्हणणं असतं आणि अश्विन तिला जवळ घेत असतो। पण प्रियाला मात्र ह्या गोष्टी नको असतात आणि प्रिया अश्विनला नाकारत असते
आणि त्यासोबतच त्याला म्हणत असते की काय हे रे तुझं, आल्या आल्या रोजच सुरू झालेला असतोस, असं म्हणत ती त्याला अक्षरशः ढकलते. आणि अश्विनला धक्का बसतो. अश्विन विचार करू लागतो की हे सगळं काय आहे, म्हणजे हे तन्वीचं कोणतं रूप आहे, हा प्रश्न अश्विनला पडलेला असतो. आणि अश्विन प्रियाकडे जवळ येत असतो, पण प्रियाने मात्र त्याला डायरेक्ट ढकलून लावलेलं असतं. आणि अश्विन इकडे विचारत असतो की ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, नक्की काय प्रॉब्लेम आहे, तन्वी अशी का वेड्यासारखी वागत आहे, हे सगळं अश्विनला पडलेलं असतं. प्रिया म्हणत असते की अरे माझं स्किन केअर रुटीन राहिलेलं आहे. अश्विन म्हणतो तुला काय गरज आहे. प्रियाला लक्षातच आलेलं नसतं की जर तिनं अश्विनशी चुकीचं वागली तर ती मात्र पुरती अडकली जाणार आहे. ह्या गोष्टी प्रियाच्या लक्षातच आलेल्या नसतात. आणि जेव्हा प्रियाच्या लक्षात येतं तेव्हा मात्र वाट लागलेली असते. आणि मग प्रिया नाही म्हणते माझं स्किन केअर रुटीन आहे ना, असं म्हणत आरशाच्या पुढे बसते. तेव्हा अश्विन म्हणतो की अगं पण तन्वी तुला याची गरज काय आहे, कारण बघ ना तू काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींची तुला गरजच नाहीये, कारण तू एवढी सुंदर आहेस ना, स्किन केअर रुटीन करायची गरज काय. आणि मग इकडे अश्विन तिच्या जवळ गेलेला असतो. अश्विन म्हणतो की मला ना काहीतरी वेगळं वाटतंय, कारण तू मला अवॉइड करतेस, असं प्रियाला तो म्हणू लागतो. कारण प्रिया म्हणते की तू सारखा सुरू होत असतोस. आणि असं म्हणत प्रिया त्याला ढकलते आणि त्याच्यावरती चारेरावी करू लागते. तेव्हा अश्विन जेव्हा म्हणतो की तू मला अवॉइड करते तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं. प्रिया म्हणते नाही नाही, काहीतरी प्रॉब्लेम होतोय, कारण जर आपण अशा पद्धतीनं वागलो तर मात्र आपण अडचणीत येणार आहे. ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आलेली असते. आणि प्रिया म्हणते नाही रे अश्विन, तसं नाही, आता तू म्हणतोयस ना मला काही या नाईट रुटीनची वगैरे काही गरज नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव ना, जर मी अशा पद्धतीनं नाही राहिले तर मग तुझ्यासाठी सुंदर राहते ना, मी तुझ्यासाठीच मी सुंदर दिसावं म्हणून एवढं सगळं करत आहे. असं म्हणत प्रिया आता स्वतःच अश्विनच्या जवळ आलेली असते आणि त्याला स्वतःहूनच मिठीत घेण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या जवळ आलेली असते. परंतु अश्विन मात्र आता पुन्हा वेडा झालेला असतो, कारण तो किती मूर्ख आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. म्हणजे जणू काय त्याला पहिल्यांदाच असं कोणतरी भेटलंय अशा आविर्भावात तो राहत असतो. त्याला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की तन्वी इतकं सुंदर, देखणं, हुशार कोणी नाहीये, माझी तन्वी म्हणजे खूप प्रेम करणारी, असं त्याला वाटत असतं. आणि आता मात्र प्रियाने या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलेलं असतं आणि अश्विनच्या मनात ज्या शंका आलेल्या असतात त्या शंकांचं निरसन केलेलं असतं आणि ती अश्विनच्या जवळ आलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आता रुग्णालयात आलेली असते. अर्जुनही तिथं असतो. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला ना एक विचारायचं आहे, आज माझी बायको जाम खुश आहे, तिने खाली जाऊन पूजा केली, त्याचबरोबर सगळ्यांसोबत एकत्र आरती केली, सगळ्यांबरोबर सगळं छान झालं होतं. त्याचबरोबर बाबांनी स्वतःहून तिला काढा करायला सांगितला पूर्णाजीसाठी. तेव्हा आता माझी बायको एवढी खुश आहे तर मग मला गिफ्ट मिळायला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक वेळेस माझी बायको जेव्हा चिडते तेव्हा सगळा राग येऊन माझ्यावरती काढते, मग आज ती खुश आहे म्हणजे मला गिफ्ट तर मिळालं पाहिजे, असं अश्विन इकडे अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन हा सायलीच्या जवळ येत असतो. सायलीला म्हणत असतो मला नाही माहिती की मला गिफ्ट पाहिजे. सायली म्हणत असते काय गिफ्ट पाहिजे. आणि ती बेडशीट जी बेडवर टाकत असते ती बेडशीट हातात पकडलेली असते. सायलीच्या हातात पिलो असतो आणि तो पिलो सायली अर्जुनला फेकून मारत असते. दोघंही जाम रोमॅन्टिक झालेले असतात. सायली अर्जुनचा जो हा रोमॅन्स असतो ना प्रेक्षकांनो, पाहण्यासारखा आहे, खरंच खूप भारी असतो. कारण ते दोघंही एकमेकांशी एवढे मिळते जुळते असतात आणि त्यांचा जो लढिवाळपणा आहे तो पण खरंच खूप भारी वाटतो. आणि मग अर्जुन सायलीला शेवटी पकडतो आणि जवळ घेऊ लागतो आणि सायली मात्र अर्जुनकडे पाहत असते. सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया मात्र आता अश्विन झोपलाय का याचा विचार करू लागते. कारण एकदा का अश्विन झोपला की तिला उठायचं असतं आणि तिला पुढचं काम करायचं असतं. कारण तिनं ठरवलेलं असतं की उद्या आश्रमात मधुभाऊ आणि सायली यांना मी जाऊच देणार नाही, कारण त्यांच्या बाबतीत मी मोठा राडा करणार आहे असं तिचं ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिने हे सगळं जे काही कांड करत असते ते फक्त आणि फक्त मधुभाऊंना घरातून बाहेर काढण्यासाठी तिचं चाललेलं असतं. आणि तिला फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही मधुभाऊ माझ्यावर वॉच ठेवून आहेत ते राहिले नाहीत पाहिजे. आता त्यासाठी तिने कपाटाचा दरवाजा उघडते आणि कपाटातून तिचा जो हार आहे सोन्याचा तो काढून घेते. कारण तिने ठरवलेलं आहे की आता मधुभाऊंवरती चोरी जाळ टाकायचा आणि त्यांना घराबाहेर काढायचं. मग तिने तो सोन्याचा हार घेते आणि म्हणते हाच तो हार, आता खरी मजा येणार आहे. हा हार मधुभाऊंच्या रूममध्ये जाणार आहे आणि उद्या मधुभाऊ डायरेक्ट घराबाहेर जाणार आहेत. काहीही झालं तरीही मी त्यांना
या घरामध्ये राहू देणार नाही, हे सगळं प्रियाचं चाललेलं असतं. आणि प्रियाने आता तो हार हातामध्ये घेतलेला असतो आणि तिची जी कारस्थानं असतात ती सुरू झालेली असतात. खरं तर तिला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूपच तिला सवय असते, कारण ह्या सगळे असे कांड तिने याच्या आधीही बऱ्याच वेळा केलेले असतात आणि त्यामुळंच तिने ह्या सर्व गोष्टी अगदी आनंदाने करत असते. तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपण अशाच पद्धतीनं केल्या पाहिजेत, असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता तो हार घेते आणि ती इकडे मधुभाऊंच्या रूममध्ये येते. मधुभाऊंच्या रूममध्ये आल्यानंतर मग तिच्या लक्षात येतं आणि मग मधुभाऊंच्या रूममध्ये येऊन तिने आता कपाट उघडायला सुरुवात करते. इकडे मधुभाऊ मात्र झोपलेले असतात आणि मग प्रेक्षकांनो, प्रत्येक वेळेस यांचे रूमचे दरवाजे उघडे कसे असतात? कारण कोणीही कधीही रूममध्ये घुसतं, म्हणजे रूम लॉक करून झोपायची सवय नाही आहे का, हा प्रश्न पडलेला आहे. इकडे आता मधुभाऊंच्या रूमचं कपाट उघडते आणि कपाटामधील त्यांची बॅग घेते. त्या बॅगेत तिनं हार लपवून ठेवते. इथपर्यंत तिची मजल गेलेली असते. एवढं सगळं कांड ती करत असते आणि त्यासोबतच इकडे मधुभाऊ मात्र शांत झोपी गेलेले असतात आणि त्यासोबतच मधुभाऊंच्या लक्षातही नाही येत की ही प्रिया आपल्या रूममध्ये घुसलेली आहे. प्रियाने आता हार मधुभाऊंच्या रूममध्ये ठेवलेला असतो आणि नेमकं हार ठेवून ती निघालेली असते. तेवढ्यातच मधुभाऊंची हालचाल झालेली जाणवते आणि प्रिया मात्र घाबरते आणि तोंडावर पडते. तसं तिच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो आणि ती म्हणते की काय हे म्हातारं झोपले तरी मला घाबरवते, असं म्हणत प्रिया आता डोकं चोळू लागते, कारण तिचं डोकं चांगलंच फुटलेलं असतं. आणि त्यानंतर ती मधुभाऊंकडे पाहू लागते. मधुभाऊ आता पुन्हा झोपलेले असतात. त्यानंतर इकडे प्रिया भयानक चिडलेली असते. म्हणते ठीक आहे, उद्या खरी मजा येणार आहे आणि मग तिने तिथून आता निघालेली असते. त्यानंतर अगदी चोर पावलांनी हळूहळू तिथं रूमच्या बाहेर पडते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने घाऊनं तयार करायला घेतलेली असतात. मग विमल म्हणत असते की सायली ताई, ही घाऊनांची तयारी कधी केली तुम्ही एवढी? म्हणजे याच्यासाठी खूप तयारी असते ना. सायली म्हणते की हो, कालच केली मी, कारण घरात सगळ्यांना वेगळा ब्रेकफास्ट मिळाला पाहिजे. अर्जुन खाली आलेला असतो. अर्जुन विचारत असतो की काय आहे ब्रेकफास्टला? तेव्हा सायली सांगते की आज घाऊनं केलेली आहेत. आणि सायली जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो अरे वा. आणि तेवढ्यातच तिथे प्रताप आणि कल्पना आलेले असतात. प्रताप पण खुश होतो, म्हणतो चला आज कितीतरी दिवसानंतर एवढा छान नाश्ता मिळणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो जेव्हापासून किचनची जबाबदारी माझ्या बायकोने घेतलेली आहे तेव्हापासून छानच नाश्ता खायला मिळतो डॅड. तेव्हा इकडे कल्पनाला राग येतो. म्हणजे प्रताप थोडा सायलीच्या बाजूने अर्जुनच्या बाजूने विचार करत असतो, पण ही मूर्ख कल्पना जी आहे तिच्या डोक्यातलं कांड काही कमी होत नसतं. आणि त्याचबरोबर इकडे ते दोघंही आता बोलत असतात आणि त्यासोबतच तेवढ्यातच तिथे अश्विन आलेला असतो आणि प्रिया येते आणि प्रिया रडत रडत कांगावा करत तिथे आलेली असते. आणि प्रिया म्हणत असते की अश्विन, एक प्रॉब्लेम झालाय. आणि मग सगळेजण म्हणू लागतात की काय झालंय? तेव्हा प्रिया सांगत असते की माझा सोन्याचा हार होता ना, तो नाहीये माझ्या कपाटात. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा प्रिया सांगते की हो, तो हार नाहीये माझ्या कपाटात, मी सगळीकडे शोधला. मग घरातले सगळेजण तिला सांगत असतात की अगं कुठेतरी ठेवला असशील. तर कल्पना म्हणते अगं तू आमच्या रूममध्ये घेऊन आलेलीस का? आमच्या रूममध्ये ठेवला असशील. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, मी तुमच्या रूममध्ये नाही आणलेला तो हार, मी परवा बघितला होता. तेव्हा अश्विनच्या कपाटातही मी पाहिला, तो तिथंही नाही. मला वाटलेलं की मी चुकून त्याच्या कपाटात ठेवला असेल. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की अगं एवढं रडू नकोस तू, काही नाही झालेलं रडायला, तिथंच ठेवला असशील कुठेतरी. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही, हार महाग तर होता, सोन्याचा आहे आणि लग्नात मला दिलेला होता, पण त्याहीपेक्षा त्याचं मोल ते जास्त आहे माझ्यासाठी, कारण मला लग्नामध्ये दिलेलं आहे, त्याचे आशीर्वाद तेवढ्या प्रेमाने तो दिलेला आहे, असं म्हणत प्रियाने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. आणि त्यासोबतच अर्जुन, सायली सर्वजण पाहू लागतात. प्रताप म्हणत असतो अगं तिथंच असेल, पण प्रिया मात्र रडायची थांबत नसते. मला काही झालं तरी माझा तो हार पाहिजे, असं म्हणत तिने रडायला सुरुवात करते. प्रिया आता म्हणत आहे की मला माझा हार पाहिजे आहे आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तर मी करणार आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते नक्की तुला काय म्हणायचं आहे ते नीट म्हण. तेव्हा ती म्हणते की मला असं वाटतंय सर्वांच्या रूम चेक केल्या पाहिजेत. तेव्हा अर्जुन मात्र चांगला चिडलेला आहे. अर्जुन म्हणतो तुला असं म्हणायचं आहे ना की तुझा तो हार मी घेतलेला आहे आणि आमचा संसार चालावा म्हणून तो हार आम्ही मोडून टाकला आहे आणि त्याच्यावर आम्ही संसार चालवतोय, असंच वाटतंय ना तुला? असं चिडून अर्जुन बोलतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते अर्जुन अरे काही काय बोलतोयस? असं का म्हणेल ती आणि तुझ्यावर का आरोप करेल? असं काय नाहीये. तिचा हार हरवलाय आणि तिला तो पाहिजे आहे, एवढंच आहे बस. तू उगाच विनाकारण त्याचा काही अर्थ काढून स्वतःलाच काहीतरी बोलून घेऊ नकोस.
प्रिया मात्र आता रडायला लागलेली असते आणि ती म्हणत असते की मला तो हार मिळालाच पाहिजे. मला तर असं वाटतंय आता सगळ्याची रूम शोधाशोध केली पाहिजे. प्रिया मुद्दाम बोलत आहे की आता सर्वांच्या रूममध्ये जाऊन बघितलं पाहिजे. खरं तर प्रियाला सगळ्यांच्या रूम शोधायच्यात. त्याचबरोबर सायली आणि अर्जुनची तर अगोदर शोधायची आहे. विमलला मात्र ही गोष्ट थोडी खटकते. विमल स्वतः येऊन म्हणते, अहो मी तर ₹1 जरी पडला असला तरी तो कल्पनाताईंकडे देते. मी तर अजिबात हार बघितलेला देखील नाहीये. तेव्हा पूर्णाजी विमलला म्हणतात, अगं विमल, आम्हाला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. आता सगळ्याच रूम शोधायच्यात म्हणल्यानंतर तुझी पण रूम शोधावीच लागणार आहे, तर तू काय वाईट वाटून घेऊ नको, असं ते विमलला म्हणलेले असते. आता विमल देखील शांत झालेली असते. पूर्णाजी म्हणते, चला आता सगळेजण रूम शोधा. चला आपण आपापल्या रूम शोधूया आणि काय मिळते का ते बघूया. हार पडला असेल कुठं तर पटकन मिळेल आणि तो देऊन टाकूया. बिचारी तन्वी किती नाराज झाली आहे पाहताना. आपण आता आपापल्या रूममध्ये जाऊया असं ती म्हणते. पण प्रियाला मात्र ते अपेक्षित नसतं. तिला असं वाटत असतं की सगळ्याची रूम ही वेगवेगळ्या लोकांनी चेक केली पाहिजे. तेव्हा ती म्हणते, असं झालं तर फक्त 3च रूम चेक होतील. मला असं वाटतं की सगळ्यांच्या रूम चेक झाल्या पाहिजेत. पूर्णाजीला ही गोष्ट समजलेली नसते. पूर्णाजी म्हणते, अगं मी माझी रूम चेक करणार, तू तुझी कर. सगळेजण आपापले करतील ना. प्रिया म्हणते, तसं नाही, असं केलं तर ठराविकच रूम चेक होतील. मला सगळ्या रूम चेक करायच्या आहेत. तिचं बोलण्याचा रूप काय आहे हे मात्र अजून कोणाला समजलेलं नसतं. तिला म्हणायचं असतं की तिला स्वतःहून अर्जुन आणि सायली यांची रूम चेक करायची आहे. पण कल्पनाला मात्र ती गोष्ट बरोबर समजलेली असते. कल्पना म्हणते, हा बरोबर आहे. अश्विन तू असं कर, तू पूर्णाजीची रूम चेक कर आणि तू पूर्णाजी बरोबर जा. प्रिया तू सायली आणि अर्जुन यांची रूम चेक कर. अगदी कल्पनाने प्रियाला जे पाहिजे असतं तेच केलेलं असतं. अर्जुनला मात्र ही गोष्ट खटकलेली असते. अर्जुन म्हणतो, काय आहे हे? तेव्हा कल्पना म्हणते, काय प्रॉब्लेम आहे? आणि तूच म्हणतो ना सगळ्यांना नियम सारखा असला पाहिजे. नव्हे, तुझी बायको म्हणते असं. मग तू तुझ्या बायकोचं तर ऐकत असतो ना, आमचं ऐकू वाटत नसेल तर. असं म्हणून आता पूर्णाजीनं त्याचं तोंड बंद केलेलं असतं. अर्जुनला सुद्धा आता रूम चेक करून देण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नसतो. आणि कल्पना देखील प्रियाला म्हणलेली असते की जा तू पटकन बघ तिथं तुला काय वाटतंय का आणि शोधाशोध करून ये. या गोष्टीचा खरं तर राग सायलीला देखील आलेला असतो. पण आता सायली म्हणते की हो, सगळ्यांना समान नियम आहे, तर आपली रूम चेक केली तर काही फरक पडणार नाही. आपल्याला माहिती आहे ना तिथं मिळणारच नाही, पण तिचं जरा मनाचं समाधान करायचं असेल तर करू द्या, असं म्हणून सायली देखील प्रियाला म्हणते की तुला जर का आमची रूम चेक करायची असेल तर कर. पूर्णाजी अश्विनला म्हणते की चल बाबा, माझ्या हाताला धर आणि आपल्या रूममध्ये घेऊन चल. पण आता अर्जुनच्या डोक्यात मात्र विचार फिरत असतात. कारण त्याला माहीत असतं की आपल्या रूममध्ये आपण वेगवेगळे फोटो लावून ठेवलेले आहेत आणि मधून आपण एक पुरावा तयार करत आहोत. आता तो पुरावा जर का या प्रियानं पाहिला तर तिला समजेल की नक्की आपण उद्या कोर्टामध्ये काय बोलणार आहोत ते. आणि तो एकदम दचकतो आणि सायलीला म्हणतो की सायली तू जरा प्रियाला इथंच थांबव, असं तो तिला खुणवतो. प्रिया मात्र भलती खुश झालेली असते. कारण आता अर्जुन आणि सायली यांची रूम तिला चेक करायची संधी मिळालेली असते आणि ती संधी तिला पाहिजेच असते. अश्विन पूर्णाजीच्या हाताला धरतो आणि तो आता तिकडं रूममध्ये चेक करायला गेलेला आहे. तर प्रिया आणि सायली, अर्जुन हे तिघेही वर चाललेले आहेत. सायलीला जो चान्स पाहिजे होता तोच चान्स कल्पनाने तिला मिळवून दिलेला असतो. ती भलतीच खुश झालेली असते. आता अर्जुन आणि सायली यांची रूम चेक करायची आणि त्यांनी नक्की कोणते पुरावे जमा केलेत हे पाहायचे असं तिच्या मनामध्ये असतं. तर अर्जुन आणि सायली थोडंसं पुढं जातात आणि अर्जुन सायलीला सांगतो की तुम्ही जरा तिला इथंच थांबवून ठेवा. मी वर जातो आणि आपण जे काय फोटो तयार केलेले आहेत ते उलटे करून लावून ठेवतो. सायली म्हणते, अगदी बरोबर आहे. मी तिला इथंच थांबवतोय, तुम्ही काही काळजी करू नका. अर्जुन पटकन वर जातो आणि त्याने जे काही फोटो तयार केलेले असतात तर त्या नोटीस बोर्ड असतो, त्या नोटीस बोर्डला त्याने उलट करून ठेवायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागं काही फोटो त्यांनी अगोदरच लावून ठेवलेले असतात. ती बाजू तो वर करत असतो आणि ज्या बाजूला पुराव्याचे फोटो लावलेले आहेत ती बाजू तो भिंतीच्या बाजूला करून लावणार असतो. इकडे प्रिया धावत पळतच अर्जुनच्या रूमकडे चाललेली असते. तेव्हा सायलीनं मात्र तिचा हात करकचून धरलेला आहे आणि ती तिला म्हणते की झालं का मनाचं समाधान, आता बरं वाटतंय ना तुला? तेव्हा प्रिया म्हणते, काय मनाचं समाधान, मला बघू देत ना, तुला असं वाटतंय का की तुझी रूम मी चेक करू नये? सायली म्हणते, तुला सगळं माहिती आहे की हार आमच्या रूममध्ये मिळणारच नाही, तरी देखील तुला आमची रूम चेक करायची आहे ना? तुझी नाटकं काय चाललेत ना ते तुला वाटत असेल कळत नाहीये, पण आम्हाला सर्वांना कळते की तुझी नाटकं काय चाललेली आहेत. प्रिया म्हणते, नक्की तुला काय म्हणायचंय? तुला असं वाटतंय का की रूम चेक केली नाही पाहिजे? सायली म्हणते, नसता तमाशा घालू नको, तुला रूम चेक करू नको म्हणत नाहीये, तुला करायची ना कर, पण हार मिळणार नाही. ही सगळी नाटकं कशासाठी चाललेत ना तेवढं एकदा मला सांग, असं सायली तिला चांगला जाब विचारत असते.
इकडे तिने मुद्दाम तिला थांबवून ठेवलेलं असतं, हे मात्र प्रियाच्या लक्षात आलेलं नसतं. इकडे अर्जुनने मात्र व्यवस्थितपणे सगळे पुराव्यांचे फोटो लपवून ठेवलेले असतात. उलट नोटीस बोर्ड करून ठेवलेला असतो आणि मग तेवढ्यात प्रिया आलेल्या आहे. तोपर्यंत अर्जुनने त्याचं काम अगदी परफेक्टपणे पूर्ण करून ठेवलेलं असतं. प्रिया येते आणि आता झाडाझडती करायला सुरुवात करते. अर्जुनचं काम तोपर्यंत नीट झालेलं असतं आणि तो प्रियाला म्हणतो, "प्रिया, सगळी रूम नीट चेक करा. तुला काय पाहिजे का ते मिळतंय का बघ. खरं तर तुला काय पाहिजे का नाही ते मिळणार नाही, तरी देखील तू रूम चेक करायला आलेली आहे, आम्हाला माहिती आहे. असं कर, कशापासून सुरुवात करते? एक काम कर, इकडच्या ह्या कपाटापासून सुरुवात करते का तिकडं ते कबर्ड आहे त्यापासून सुरुवात करते? तुला जिथपासून करायची असेल तिथपासून सुरुवात कर." असं म्हणून तो तिला तपासायला परवानगी देऊन टाकतो आणि ती एक कपाट उघडायला लागते आणि चेक करायला लागते. अर्जुन आणि सायली म्हणतात, "अगदी हिनं हिच्या मनासारखं केलं, पण हिच्या मनासारखं काहीच गोष्ट होणार नाही, कारण हिला जे पाहिजे आहे ते अजिबात मिळणार नाही." अर्जुन मुद्दाम प्रियाची गंमत करत असतो आणि म्हणत असतो, "हां, तिथं बघ बरं, त्या त्या खालच्या कपाटामध्ये ड्रॉवर उघड, त्यामध्ये बघ, कदाचित त्यामध्ये मिळेल तुला काय पाहिजे असेल ते." आणि प्रिया देखील ड्रॉवर उघडून बघत असते, पण तिला काय पाहिजे ते अजिबात मिळत नसतं. तिच्या मनात विचार चाललेले असतात, नक्की ह्यांनी हे सगळं कुठं ठेवलंय काय माहिती? हे असं देणार नाहीयेत, पण आपण बघूया तर नक्की पुरावे काय ह्यांनी जमवाजमव केलेले आहे ते. असं म्हणून ती एक कपाट उघडत असते आणि बघत असते. अर्जुन म्हणतो, "ते झालं का कपाट? बरं, आता ते छोटं कपाट आहे ना, वाटल्यास तिथं एकदा बघ बरं. कारण तुला वाटत असेल की आम्ही लपवून ठेवलेलं आहे, तर आम्ही कुठेही लपवून ठेवलेलं नाहीये. पण तुझ्या मनाचं समाधान करायचं असेल तर एकदा करून घे." असं म्हणून तो तिला सगळे काही चेक करायला लावत असतो आणि प्रिया देखील एक वस्तू चेक करून बघत असते. अर्जुन म्हणतो, "अजून काय चेक करायचं असेल तर कर. खरं तर तुला ते काय सांगायची गरज नाही. आमची रूम तुला चांगली माहिती आहे. आमच्या रूममध्ये कुठं काय ठेवलेलं असतं हे आमच्यापेक्षा तुला माहिती आहे, कारण तुला आमच्या रूममध्ये यायची सवय आहे." असा डायरेक्ट टोमणाच त्याने तिला मारलेला असतो. पण या गोष्टीचा तिच्यावर काहीच फरक पडत नसतो. ती आपलं सगळीकडं भर शोधाशोध घेत असते आणि अर्जुन सायलीने कोणते पुरावे लपवून ठेवलेत का हे ती पाहत असते. कारण उद्या कोर्टामध्ये जर का आपल्याला हे लागलं तर आपल्याला इथला एखादा पुरावा उचलता येईल आणि ते कोर्टामध्ये काय बोलणार आहेत असा विचार ती करत असते. पण तिला ना पुरावा सापडतो ना हार सापडतो. आता तिच्या हाती काहीच लागलेलं नाहीये आणि ती हारलेली आहे. त्यामुळे अर्जुन म्हणतो, "हार तर काय तुला मिळालं नाही, पण हार मात्र तुझी झालेली आहे. त्यामुळं आता तू रूमच्या बाहेर गेलीस तरी चालेल." आता सर्वजण पुन्हा एकदा हॉलमध्ये जमा झालेले असतात. हार मात्र कोठेच सापडलेला नसतो आणि प्रिया अक्षरशः तोंडावर पडलेली असते. असंच वातावरण तयार झालेलं असतं. सर्वजण प्रियाला म्हणतात, "हार तर कुठंच मिळाला नाही. सर्वांच्या रूम शोधून झालेल्या आहेत." प्रिया म्हणते, "सर्वांच्या रूम शोधून झालेल्या नाहीयेत." तिचा मात्र हा कल कोणालाच कळत नाही. सर्वजण म्हणतात, की "सगळ्याच्या तर रूम झाल्या चेक करायच्या, मग कोणाच्या राहिल्यात?" तेव्हा प्रिया म्हणते, की "आउट हाऊसची रूम अजून चेक करायची राहिलेली आहे." म्हणजेच तिला आता मधुभाऊंची रूम चेक करायची असते. तेव्हा मात्र सायली चिडते आणि म्हणते, "तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? आउट हाऊसमध्ये तर तू कधीसुद्धा जात नाही. मग हार तिकडं कसा जाईल माहीत नाही का तुला?" तेव्हा प्रिया म्हणते, "मी जात नाही, पण मधुभाऊ मात्र माझ्या रूममध्ये आले होते. आठवतंय ना?" मग हे सगळं बोलल्यावर सायली चिडते आणि म्हणते, "म्हणजे तुला काय वाटतंय मधुभाऊंनी चोरी केलेली आहे?" तेव्हा पूर्णाजी म्हणतात, "असं नाही, पण तिला जर का चेक करू वाटत असेल तर करू द्या ना." प्रिया म्हणते, "आपण पूर्णाजीची रूम चेक करतोय ते चालतंय. मग मधुभाऊंची रूम चेक करायला काय हरकत आहे?" तेव्हा प्रताप लगेच म्हणतो, की "हो, रूम चेक करायला पाहिजे. खरं तर तिथं काही सापडणारच नाहीये." प्रतापला मधुभाऊंवर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे तो म्हणतो, की तिकडं काय मिळणार नाही. तरी देखील प्रियाला तिची खात्री करायची असेल आणि मधुभाऊंच्या रूममध्ये जाऊन पाहायचं असेल तर पाहायला काय हरकत नाहीये. तर अश्विन देखील लगेच प्रियाच्या बाजूने बोलतो आणि म्हणतो, "मला देखील असं वाटतंय, की त्यांची रूम प्रियानं चेक केली पाहिजे." आणि सर्वजण आता मधुभाऊंच्या रूममध्ये गेलेले आहेत. मधुभाऊ शांतपणे पुस्तक वाचत बसलेले असतात. अचानक सर्व आलेले पाहून मधुभाऊ देखील थोडेसे घाबरून जातात आणि म्हणतात, "काय झालंय? तुम्ही सर्वजण इकडं का आलेले आहात? काय प्रॉब्लेम झालाय का?" तेव्हा सायली म्हणते, की "प्रॉब्लेम काही झालेला नाहीये. प्रियाचा हार हरवलेला आहे. त्या संदर्भात आम्ही इथं आलेलो आहोत." तेव्हा मधुभाऊ म्हणतात, "तिचा हार? अगं पण ती इथल्या रूममध्ये येत सुद्धा नाही. इथं कुठं मिळणार आहे तुम्हाला हार?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "असं जरी असलं तरी सर्वांच्या रूम चेक केलेल्या आहेत. फॉर्मॅलिटीज म्हणून आम्हाला तुमची रूम चेक करावी लागणार आहे." मधुभाऊ म्हणतात, "अरे त्यात काय एवढं? रूमच चेक करायची आहे ना. अवश्य करा ना. जी गोष्ट तुम्हाला इथं मिळणारच नाहीये त्याबद्दल मी तुम्हाला कशाला थांबवू? आणि सगळ्याच्या रूम चेक केल्या तर मी काय वेगळा आहे का? असू द्यात, माझी पण रूम चेक करा." असं म्हणून त्यांनी रूमची तलाशी घ्यायला परवानगी दिलेली आहे. लगेच प्रिया पुढे सरकते आणि त्यांच्या कपाटातील एक वस्तू काढून बघायला लागते. पहिल्यांदा ती बॉक्स काढते, तो म्हणजे गोळ्याचा. त्यामध्ये काहीच नसतं हे तिला माहीत असतं आणि मुद्दाम इकडून-तिकडं बघायला लागते आणि त्यानंतर तिने मधुभाऊंची बॅग बाहेर काढलेली आहे. मधुभाऊंची बॅग बाहेर काढून त्यामध्ये शोधाशोध करायला लागते आणि त्यामध्ये तिला तिचा हार सापडलेला आहे आणि ती सर्वांना म्हणते,
की माझा हार तर मधुभाऊंच्या बॅगमध्ये सापडलाय, म्हणजे मधुभाऊंनीच तो घेतलेला होता. पण आता जरी तिने डायरेक्ट मधुभाऊंवर आरोप केलेला असला, तरी नक्कीच अर्जुन आणि सायली यांनी असा काहीतरी पुरावा तयार केलेला असणार आहे, की ज्यामुळे प्रियाच अडचणीत येणार आहे. पण ती आता कशी अडचणीत येणार आहे, ते आपल्याला पुढील काही भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक